बातमी कल्याणमधून। कल्याण पश्चिम येथील घोलपनगर परिसरात पाडकाम सुरू असलेली इमारत कोसळली। रिडेव्हलपमेंटसाठी विनायक दर्शन इमारतीचं पाडकाम सुरू होतं। यावेळी अचानक इमारत कोसळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। इमारतीचा मोठा भाग थेट रस्त्यावर कोसळल्यानं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। इमारत कोसळतानाचा हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। पाडकामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि संरक्षणात्मक उपाययोजना नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला। मी आणि माझे 2 मुलं घरात होतो। माझे मिस्टर बाहेर होते, पाणी भरत होते ते। तर तेवढ्यात ह्या लोकांना, वॉचमॅनना मी सांगितलं पण होतं की आम्हाला थोडंसं कळवा, जेव्हा तुम्ही बिल्डिंग पाडता तर आम्ही बाहेर जाईन मी माझ्या मुलांना घेऊन। त्यांनी मला काहीही कल्पना न देता ती बिल्डिंग पूर्णपणे कोसळली आणि त्या बिल्डिंगचा अर्धा भाग इकडे घराकडे आला आणि खिडकीची काच तुटली। माझे मिस्टर माझ्या दोन्ही मुलांना घेऊन बाहेर पळाले। मला काहीच त्या धुळीमुळे नाही दिसल्यामुळे मी किचनच्या खिडकीमधून बाहेर जंप करून बाहेर पळाली। कल्याणमधल्या याच इमारतीच्या परिसरातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं। पाहूया। कल्याण पश्चिमेतील घोलपनगर परिसरामध्ये पत्त्यासारखी इमारत जी आहे ती आज दुपारी कोसळलेली आहे। विशेष म्हणजे ही इमारत जी आहे ती रिडेव्हलपिंगसाठी देण्यात आलेली आहे। आज विकासक जो आहे, विकास डेव्हलपरच्या माध्यमातून ही खाली केलेली इमारत जी आहे तिला पाडण्याचं काम सुरू होतं। या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे काही अधिकारी देखील असल्याची माहिती मिळते। कुठल्या पद्धतीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध नव्हती। निष्काळजीपणाने अशा पद्धतीची ही रिकामी इमारत जी आहे ती पाडण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी विकासकाचं सुरू होतं। बाजूला एक घर आहे, त्या घरावरती सुदैवाने ही इमारत कोसळली नाही, मात्र त्या घराची काच तुटलेली आहे। आतमध्ये असलेलं कुटुंब जे आहे ते भेदरलेलं होतं आणि घर सोडून त्यांनी इकडे तिकडे सैरावैरा धावलेले आहेत। खरं पाहिलं तर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं काळजी जी आहे ती बिल्डरकडून घेण्यात आलेली नाहीये। कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आपल्याला दिसून येत नाही। त्यामुळे आज दुपारी हीच इमारत पत्त्यासारखी कोसळलेली आपल्याला पाहायला मिळाली। सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण।